दाखवली त्याचं तिकीट ती आमचे अर्धे लोक हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? सर्वजण मस्त आहेत ना? बोलल्या त्याप्रमाणे कन्हेरी मठला आलोय. आता तिकीट वगैरे काढतोय, दाखवतेच मी तुम्हाला तिकीट वगैरे सगळं दाखवते. आणि एंट्रीला तेवढं सुंदर आहे, पुढे तर किती छान असतं बघूच आपण. चला काढलंय तिकीट. आणि जर 12 वर्षांच्या खाली असतील तर त्यांचं 100 रुपये तिकीट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रांजलचं 100 रुपये तिकीट आहे. आणि 12 वर्षाच्या वर म्हणजे आमच्यासारख्या माणसाचं 200 रुपये तिकीट आहे. काढलंय तिकीट. मग आता एक एक बघू. म्युझियम आणि गार्डन दोन्ही आता ह्याच्यामध्ये दाखवतेच कसं काय होतं तुम्हाला सर्व. छान वाटते. असं वाटतं इथेच थांबवायची. जी ट्रेन दाखवली त्याचं तिकीट 30 रुपये, पण आम्ही नाही जाऊ शकतो. लास्ट फेरी म्हणून तिकीट आमचं ते आम्हाला भेटलं नाही, म्हणून ते तर भेटलं नाही. जाऊ दे, पण मस्त जायची इच्छा होती. असू दे, पण हे बघूनच छान वाटते. फिरतोय अजून पण. बोलली आम्हाला ट्रेनमध्ये काय बसायला भेटत नाही, पण आम्ही बसतोय ट्रेनमध्ये. म्हणजे सगळे तर बसत नाही, मम्मी वगैरे येत नाही, पण आम्ही बसतोय. एन्जॉयमेंट आमची ट्रेनमध्ये बसून कसं आहे दाखवायचं. बसलोय आम्ही, दाखवतो जाता. ती पण पुढे आली आणि इथं
भीती वाटते. ट्रेन मधून एकदम भारी छान वाटतं एकदम. चला आता पुढे चला. चेकिंग होते आणि इथे तुमचं तिकीट नीट ठेवायचं. कधी एंट्री मारल्यानंतर पूर्ण असं शांत शांत आणि एकदम रेडा बघू. नाडी परीक्षण वगैरे असायचं ते. नाही पण कलर ना ताजा मारलाय. तेव्हा ते हे करत होते ग. म्हणजे एखादं मेलं ना तर त्याच्यावरती परीक्षण करायचे की एखाद्याला समज ह्याला आजार झालाय तर त्याच्यावरती हे करून मग ते ट्रीटमेंट पुढच्या लोकांना देण्यासाठी. मी आणि वेदिका आम्ही ब्लॉगिंग चॅनल चालू करणार आहे दोघींमध्ये. खूप सुंदर आहे. अजून पण आम्ही लिटरली फिरतोय. ती व्हिडिओ खूप सुंदर खूप छान. आणि आत्ता आम्ही बाहेर निघालोय. एकदम छान वाटतंय. कसं वाटलं? खूप सुंदर. लांबूनच बघतोय आम्ही कारण का पुढे जाऊन देत नाहीत आम्हाला. काय लांबून लांबून बघताय तसं तुम्हाला पण. माळी आम्ही बघितले लहानपणी. खरंच छान. आम्ही यात्रेतून ते आणायचो 10-12 जण असे जमायचो आणि त्या बॉक्स मधून चित्र बघायचो. पिक्चर बघायचो आम्ही. पिक्चर हे बघा ना, दही लोणी भाजीपाला. किती
जिबली 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 हा खेळ आहे. जिबली हा बालपणीचा खेळ आहे. जिबल्या टाकून अशी चौकोन घर हे करतात. शाळा कुराड कुराड बघतोय मस्त. हा बघतोय कसं वाटतंय. अगदी छान. माझ्या नंतर जास्त व्हिडिओ घेतले असेल तर ह्यांनी घेतले असते. या वयात आम्ही एकसाथ चालतोय दोघे. मी आणि दोघी व्हिडिओ घेते. चला छान वाटतंय. मस्त वाटतंय. एकदम छान आहे. आता शेतकऱ्याचं घर आहे. दिसत पण नाही. तेलाची घाण तेल काढण्याचं. चेकिंग होते इथे. तुम्ही इथे येत असाल तर तुमचं तिकीट हे नीट ठेवा, कारण का तिकीट हे लागतच सारखं. आणि सारखी दुकानं आहेत पण आम्हाला एवढा टाइम नाही आहे थांबायला. आमची घाई आहे म्हणून आम्ही निघतोय. झालाय प्रॉब्लेम असा की आमचे अर्धे लोक गेले पुढे आणि आम्ही राहिले मागे. आणि अंधार झालाय तर काही दिसत पण नाही कोण कुठे काय कुठे काय माहिती कुठे त्याचं त्यांना शोधू. चला भेटले काके लोक आम्हाला. तर चाललोय. आमची घाई झाली. नेक्स्ट डेस्टिनेशनवर जायचं. बाय बाय. वेदू आहे का? वेदू राहिली. जेवण आहे गं. छान आहे जेवण. जाऊया. उपवास सोडायला. बाजार पण आहे बघ. अन्नछत्र पण. आता बाजार दाखवायला मला टाइम नाही. मी बाजार दाखवायला गेली असती. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्याकडून मिस झाल्यात मग दाखवायच्या. मी स्वतः बघितलं नाहीये. जाऊ दे पण आता काय जायची घाई आहे. मग काय लागली आहे. 6:30 झालेत आणि आम्ही 5:15ला जी एंट्री मारली कन्हेरी मठ होती ते 6:30ला बाहेर निघालो. तरी ऑलमोस्ट सगळं काय बघितलं नाहीये. पण आम्हाला पुढचा आमचा प्लॅन आहे ते होणार आहे म्हणून आम्ही तिथून निघालोय. आता हा होता कन्हेरी मठचा पूर्ण स्पेशली व्लॉग. आता तुम्हाला पुढची मजा बघायची असेल तर ते पुढेच्या ब्लॉगमध्ये दिसेल. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय. आता नेक्स्ट पार्टमध्ये बघा आम्ही कुठे जातो आणि आम्हाला किती प्रॉब्लेम्स येतात. लवकरच